आज आपण सुंदर, सुबक आणि सुगंधित असे उकडीचे मोदक बघतोय. कोणता तांदूळ वापरायचा आणि पिठीचा वापर न करता मस्त कळीदार मोदक बनवूया. चला सुरुवात करते. तर सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊ. ओल्या नारळाचा चव न वापरता आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर करून सारण बनवतोय. 1 चमचा कढईमध्ये तूप घेतलेला आहे. अर्धा चमचा खसखस आणि 3 पिस्ता आणि 3 बदामचे मी तुकडे करून घेतलेत. 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम लो करत त्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यात डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी घेतलेला आहे, म्हणजेच 1 कप. या ठिकाणी तुम्ही घरात भाजीसाठी वापरतो ते खोबरंही वरची जी काळी साल असते ती काढून किसून घेऊ शकतात. 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी जर किस असेल तर अर्धी वाटी गूळ. जरी तुम्ही ओल्या नारळाचा चव घेतला तरी प्रमाण हेच ठेवायचं. गूळला आपण असं कुस्करत म्हणजेच दाबत मिक्स करत असं त्याला 2 ते 3 मिनिटासाठीच भाजून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट हे कोरडं असतं म्हणून त्याच्यात बाइंडिंग येणार नाही. त्याच्यासाठी 2 चमचाभर मी इथं म्हणजेच 2 टेबलस्पून एवढं दूध टाकत आहे. तर याच्याने खूप छान चव पण येते आणि आपलं जे हे सारण आहे ते छान मऊही होतं. तर बघू शकता छान बाइंडिंग आलेली आहे. अशा पद्धतीने आपला हे सारण तयार झालेलं आहे. याच्यात मी फक्त 2 चिमूट एवढं जायफळ पूड टाकते आणि पाव चमचा एवढं वेलचीचं पावडर टाकते. मिक्स करायचं आणि हे सारण आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे. आता आपल्याला उकडी करण्यासाठी कोणता तांदूळ लागतो ते बघून घेऊ. तर उकडीचे जे मोदक बनवतो त्याच्यासाठी आंबेमोहोर आणि इंद्रायणी तांदूळ हे मिक्स करून जर वापरलं तर सुगंध आणि चव खूप छान येते. तर मी इथं आंबेमोहोर पाव कप आणि इंद्रायणी पाव कप असे तांदूळ भिजवून ठेवले होते. पाव कप तांदूळसाठी पाव कप पाणी असं घेतलेलं होतं. हे माझे आंबेमोहोर आणि हे इंद्रायणी तांदूळ आहेत. तांदूळ छान भिजलेला आहे. कमीत कमी 2 ते 3 तास तांदूळ भिजायचा. जास्त वेळ भिजला तरीही चालेल. 8 ते 9 तास जरी राहिले तांदूळ पाण्यामध्ये तरी काहीही होत नाही. तर हे आपले तांदूळ भिजलेले आहेत. यांना आपण मिक्सरमधून काढून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुवून भिजवले होते म्हणून हे पाणी फेकायचं नाही. याला फार सुगंध असतो कारण हे सुगंधित तांदूळ असतात इंद्रायणी आणि आंबेमोहोर. दोघंही आपल्याला पाव कप घेतलेले. याच्यात 11 मोदक होतील. जर तुम्हाला 21 मोदक करायचे असेल तर अर्धी वाटी किंवा अर्धी कप घेऊ शकतात. आता याला मिक्सरमधून आपण फिरवून घेऊ मस्त बारीक याचं. अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे. गाळून घ्यायचं आहे याला गाळणीने. आता वरून कोणतं पाणी वापरायचं नाही. खालचं जे आपलं गाळलेलं आहे तेच पाणी घ्यायचं आणि हे वरून थोडं जाडसर आहे, हे गळत नाही आहे, तर हे टाकतच आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे. तुमची रेसिपी चुकणारच नाही आणि झटपट होतं कारण की जर पीठ दळलेलं नाही मोदक बनवायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण बनवू शकतो. बघू शकतात कन्सिस्टन्सी अशी आहे. आता आपण उकळी काढून घेऊ. हेवी बॉटम म्हणजे जाड तळ्याची कढई घ्यायची. त्याच्यात हे बॅटर टाकायचं आहे आणि सतत याला ढवळायचं आहे. तर मोदक मऊसूत होण्यासाठी मी इथं अर्धा ते पाव चमचा एवढं साजूक तूप आणि 2 चिमूट एवढं मीठ घेतलेलं आहे. मिठामुळे मोदकची चव अधिकच रुचकर होते. तर सतत याला ढवळायचं आहे आणि फक्त 4 ते 5 मिनटं लागतात. तुम्ही बघू शकतात मी कुठंच व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. सतत ढवळत राहिल्यामुळे कुठंच गुठळ्याही पडलेल्या नाही आणि जर पडल्या तरी आपण ते पीठला मसळून काढतो. त्याच्यात ते पडलेल्या गठोळ्याही निघून जातात. पण इथं एकही गठोळी पडलेली नाही आहे. फक्त 4 ते 5 मिनटात आपली ही उकडी तयार झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. जर तुमच्याकडे आंबेमोहोर तांदूळ नाही आणि इंद्रायणीच आहे तर तरीही छान मोदक बनतात. तर आपली ही उकडी तयार आहे. गॅस इथं बंद करायचा आहे आणि याला फक्त 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं कारण आपण दळून तांदूळ भिजवून केलेले आहेत म्हणून जास्त वेळ करायचं नाही. 2 ते 3 मिनटानंतर आपले हे उकडी थोडीशी थंड झाली आहे. जास्त गरम नाही आहे. आपण हात लावू शकतो आहे. बघू शकतात तुम्ही मऊसूत आपली ही उकडी तयार आहे. बिलकुल कुठेच तळा जात नाही, हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने. आता आपण हिला छानपैकी मसळून घेऊ म्हणजे अगदी मऊसूत आपले मोदक तयार होतील. तर 8 ते 9 मिनटं तुम्ही हिला मसळून घ्या. तर हे मसळणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही इथं मसळलं आणि डायरेक्ट मोदक केले तर तडे जातील. त्यापेक्षा छान असे मसळून घ्यायचे आहे. अगदी लोण्यासारखे मऊसूत हे मोदक तयार होतात आणि सुगंधित आणि चवीला अप्रतिम लागतात.
तर ही कणिक आपली इथं तयार आहे, म्हणजेच उकळी तयार आहे। आता साईजप्रमाणे जेवढा तुम्हाला लहान मोठा गोळा करायचा आहे, केवढ्या कळ्या पाडायच्या आहे त्यानुसार घेऊ शकतात। तर मी इथं 11 कळ्या बनवते, त्याप्रमाणे गोळा घेतला आहे, पारी बनवून घेते अशा पद्धतीने। आणि बघू शकतात कुठंच क्रॅक गेलेला नाही, तळा पडलेला नाही, छान पारी तयार झालेली आहे। आणि सारण भरून आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत। तर या ठिकाणी 2 पद्धतीने करता येतं, सारण भरून कळ्या पाडू शकतो किंवा कळ्या पाडून मग सारणही भरू शकतो। तर मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवणार आहे। सुरुवातीला हा जो बोट असतो हा पुढे घ्यायचा, अंगठा आणि मधला बोट असं मध्ये घ्यायचा, चिमटी काढायची अशा पद्धतीने, खालीपर्यंत चिमटी करत जायची अशा पद्धतीने। तर सर्व असेच आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत। सोपी पद्धत आहे, पहिल्यांदा करत असणार तरीही सहज येऊन जाईल। उकडीचे मोदक बनवणं हे खूप कठीण काम नाही, कोणालाही सहज येऊन जाईल। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला असं वाटतं आपण करू शकत नाही, पण जर तुम्ही करायला घेतलं तर नक्कीच करू शकणार। अशा या कळ्या तयार झालेल्या आहेत, त्या कळ्यांना असं एका बाजूला वळवत आपल्याला जे काठ आहेत त्यांना अंगठ्याने आणि मधल्या बोटाने जवळ करायचं आहे। सारणला दाबत दाबत हलक्या हाताने अशा पद्धतीने जवळ करत वरती जो शेंडा निघतो त्याला काढून घ्यायचा आहे। तर तो जास्त मोठा शेंडा चांगला लागत नाही, कारण त्याच्यात सारण नसतं। तो काढून असं छोटासा शेंडा तिथं तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच मोदकाचा टोक तयार करायचा आहे। सुबक सुंदर दिसण्यासाठी कळींना आपण असं उलगडून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने, चमच्याच्या मागच्या साह्याने। दुसरा मोदक पण अशाच पद्धतीने आपण बिना सारण भरायचा कळ्या पाडून घेणार आहोत। तर पहिला मोदक सारण भरून आपण कळ्या पाडल्या आहेत, दुसरा सारण न भरता कळ्या पाडायच्या आहेत। तुम्हाला किती कळ्या पाडायच्या आहेत तेवढ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि सारण पाहिजे तेवढं भरू शकतात। भरगच्च सारण भरलेलं राहिलं तर मोदकला खूप छान चव येते। आणि ज्या कळ्या आहेत त्यांची बाजू अशी वळून घ्यायची, म्हणजे ती सुटत नाही। आणि हलक्या हाताने दाबत बोटाने आणि अंगठ्याने असं जवळ करत हलक्या हलक्या हाताने जवळ करायचं, वरचा शेंडा काढून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने। तर आहेत ना सोपे, अगदी सुबक सुंदर आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। मी इथं 7 मोदक तयार केलेले आहेत। तर पाव कप म्हणजे अर्धी वाटी तांदूळमध्ये 11 मोदक होतात। 21 मोदक करण्यासाठी 1 वाटी तांदूळ लागेल। तर मी इथं 7 मोदक तयार केले आहेत, बाकीचे नंतर करेन। आणि आता वाफवून घेऊया आपण। एक कॉटनचा कपडा घ्यायचा, गाळणीवर ठेवायचा किंवा गाळणीला तूप लावूनही ठेवलं तरीही चालेल। तर असं आपण 10 मिनिटांसाठी झाकून याला वाफवून घेणार आहोत। खूप जास्त वाफवायचं नाही, जास्त वाफवल्यानेही मोदक वातड होतात। 10 मिनिटानंतर बघू शकतात कळ्या अगदी छान खुलून निघालेल्या आहेत आणि सुबक सुंदर आपले हे मोदक दिसत आहेत। आणि तळा कुठेहीच गेलेला नाही आहे, कारण आपण जे मोदकसाठी तांदूळ वापरतात पारंपरिक पद्धतीने ते वापरलेले आहेत। छान आपले हे मोदक तयार आहेत। तुपासोबत याची चव अप्रतिम लागते। तर तुम्हीही या पद्धतीने नक्कीच करून बघा। मोदकला कुठंच कळ्यांना क्रॅक नाही आणि चकाकीही बघू शकतात किती छान आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पण करा। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि भरगच्च भरलेल्या सारणाचा हा मोदक एकदम मऊसूत आहे, लोण्यासारखा साजूक तुपासोबत अप्रतिम लागतो। माझ्याकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।